परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील दुर्दैवी मृत्यूबद्दल न्याय मिळावा या मागणीसाठी उल्हासनगरमध्ये संविधानप्रेमी नागरिक व भीमसैनिकांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे। समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वास सदाफुले सर यांच्या नेतृत्वाखाली ही मागणी करण्यात आली असून मृत्यूस जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी उल्हासनगर कॅम्प 5 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, जुन्ना पेट्रोल पंप, गांधी रोड येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात संविधानप्रेमी नागरिक व भीमसैनिकांनी आपल्या भावना व संवेदना व्यक्त केल्या। कार्यक्रमाला उपस्थित हसन शेख, संजय सावते, प्रल्हाद चिलवंत, कैलास गोरे, प्रकाश माने, सुभाष कांबळे, गणेश आरकडे, कैलाश पाईकराव, उमेश गवळी, शिवाजी मोरे, राजपाल सूर्यवंशी, दत्ता शिंगारे, सुरेश म्हस्के, बबलू सातपुते, धनराज नावडे, प्रफुल्ल दवणे यांचा समावेश होता। यावेळी उपस्थित भीमसैनिकांनी संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवत न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आज या संदर्भामध्ये तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की परभणी या ठिकाणी संविधान प्रतिकृतीची जी विटंबना समाजकंटकाकडून मनुवादी लोकांकडून झालेली आहे, त्या संदर्भामध्ये स्थानिक भीमसैनिक आणि संविधानप्रेमी लोक त्या ठिकाणी आंदोलन करत होते। त्या आंदोलनाला छोटंसं हिंसक वळण लागलं आणि त्या हिंसक वळणातून त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभं राहिलं गेलं आणि मग पोलिसांनी त्याच्या कारवाई करत असताना कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जे काही दलित वस्त्या आणि भीमसैनिकांची ज्या वस्त्या होत्या त्या वस्त्यावर कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि त्यांच्यावर त्यांच्या मालमत्तेचं नुकसान करणे, त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडवणे, यामुळं हे आंदोलन वाढत गेलं। त्यामध्येच या कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पोलीस कोठडीमध्ये असणारे सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही सकाळी 5 नंबरमधले संपूर्ण विविध संघटनेचे कार्यकर्ते, प्रमुख नेते, समाजातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी तहसीलदाराला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलेली आहे, त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की कोम्बिंग ऑपरेशन हे थांबवण्यात यावं। तसंच त्या ठिकाणी जे काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते खोटे गुन्हे रद्द करण्यात यावेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जे लोक पदाधिकारी कारणीभूत आहेत त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा आमच्या ह्या प्रमुख मागण्यासहित आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आता या ठिकाणी समाजातल्या विविध स्तरातून सोमनाथ सूर्यवंशी यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समाजातल्या विविध लोक या ठिकाणी हसन शेख असतील, या ठिकाणी सुभाष कांबळे असतील, प्रताप आरकडे असतील, गणेश आरकडे असतील, प्रताप कांबळे असतील, त्यानंतर आमचे जाधव असतील, राजपाल सूर्यवंशी असतील, सावते साहेब असतील, अशा विविध संघटनेचे मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि आम्ही या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण या ठिकाणी केलेली आहे, त्यांना अभिवादन केलेलं आहे। त्यांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि झालेला अन्याय अधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठी आम्ही यापुढेही आंदोलन करण्यास सक्षम आहोत। यापेक्षाही मोठं आंदोलन या ठिकाणी घेऊ आणि न्याय दिल्याशिवाय राहणार नाही।